इंडियन आयडल चालू व्हायच्या आधी देखील 1 वर्ष अगोदर पुणे आयडल ही संकल्पना किंवा ही संकल्पना वडिलांच्या मनामध्ये आली नाही, पण पुणे आयडल ही स्पर्धा आपण चालू केली. स्पर्धेमध्ये रजिस्ट्रेशन 24 एप्रिलपासून 1 मे ह्या दरम्यान रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने हे पूर्ण रजिस्ट्रेशन असणार आहे. 24 इयर्स तेच वादक वृद्ध, तेच भुरुक दादा, तेच सर्व ती पूर्ण टीम तशीच त्याच संकल्पनेने, त्याच जिद्दीने, त्याच हौशेने आज देखील ही स्पर्धा आयोजित करत असते. पुण्यातील हौशी गायकांसाठी हक्काचं मानाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे सोमेश्वर फाउंडेशन आणि दिवंगत आमदार विनायक निमण यांच्या संकल्पनेतून ही सगळी संकल्पना पुढे आली. आता हे 24वे वर्ष आणि यावर्षी देखील स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचं संयोजन केलेलं आहे नगरसेवक सनी निमण यांनी, तेच माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, 24वे वर्ष काय बदल होत गेले स्पर्धेमध्ये आणि काय नव्याने असणार यावर्षी? गायक कलाकारांना एक मानाचं व्यासपीठ मिळावं ह्या हेतूने 2002 साली म्हणजे इंडियन आयडल चालू व्हायच्या आधी देखील 1 वर्ष अगोदर पुणे आयडल ही संकल्पना किंवा ही संकल्पना वडिलांच्या मनामध्ये आली नाही, पण पुणे आयडल ही स्पर्धा आपण चालू केली. बेसिकली प्रत्येकाला गाण्याची आवड असते, परंतु एक थोडंसं कुठेतरी संकोच असतो. तर हौशी कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून हे पुणे आयडल ही स्पर्धा आपण चालू केली आणि आज त्याचं 24वे वर्ष आहे. मध्ये लॉकडाऊन होता, तर लॉकडाऊनमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने ही कॉम्पिटिशन घेतली, पण ह्या कॉम्पिटिशनमध्ये कुठे खंड पडला नाही. ही कॉम्पिटिशन बेसिकली पाहायला गेलं तर 4 गटांमध्ये आहे. म्हणजे पहिले आपण नॉर्मल पुणे आयडल घेत होतो, पण जसा नंतर ओघ वाढायला लागला, गायकांचा रिस्पॉन्स वाढायला लागला, तेव्हा आपण ह्या स्पर्धा 4 गटांमध्ये घ्यायचं ठरवलं आणि आता ह्या स्पर्धा 4 गटांमध्ये होतात. लिटिल चॅम्प्स, युवा आयडॉल, जनरल कॅटेगरी आणि ओल्ड इज गोल्ड. तर 15 वर्षाआतील जे स्पर्धक आहेत हे लिटिल चॅम्प्समध्ये भाग घेऊ शकतात. 15 ते 25 ह्या वयोगटातील जे स्पर्धक आहेत हे युवा आयडॉलमध्ये भाग घेतात. 25 ते 58 ह्या वयोगटातील जे काही स्पर्धक आहेत हे जनरल कॅटेगरीमध्ये आणि 58 वर्षाच्या पुढील सर्व स्पर्धक हे ओल्ड इज गोल्ड अशा 4 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा आयोजित करत असतो. त्याचं बक्षिसाचं स्वरूप कसं असतं? प्रत्येक गटामध्ये 3 बक्षिसं आपण देतो. 4ही गटांमध्ये 3 बक्षिसं आहे. रोख स्वरूपाचं बक्षीस आणि पारितोषिक अशा पद्धतीचं स्वरूप आहे. 15,000, 10,000, 5,000 असं आपण प्रत्येक विजेत्या स्पर्धकांना प्रत्येक गटामध्ये आपण बक्षीस देत असतो. रजिस्ट्रेशन कसं करायचं? ह्या स्पर्धेमध्ये रजिस्ट्रेशन 24 एप्रिलपासून 1 मे ह्या दरम्यान रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने हे पूर्ण रजिस्ट्रेशन असणार आहे आणि sunnyniman.com या वेबसाईटवरती जाऊन रजिस्टर करायचं आहे. आता हे तुम्ही म्हणाले की गेल्या 24 वर्षाच्या आधीपासून ही स्पर्धा सुरू आहे, इंडियन आयडलच्या आधीपासून आहे. नेमकं अशी काय घटना आहे किंवा कसं काय घडलं होतं की या संकल्पनेला जन्म भेटला आणि ही सुरू झाली? स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निमण ह्यांना देखील मुळात गायनाची भरपूर आवड होती. तर त्यांनीच असा एक त्यांचा जो ग्रुप होता, म्हणजे ते असतील जितेंद्र भुरुक असेल, असा जो तेव्हापासूनचा जो एक त्यांचा ग्रुप होता, त्यांनी तेव्हा ठरवलं की आपल्याला ही स्पर्धा घेऊन जे असे उदयोन्मुख कलाकार आहेत किंवा ज्यांना मनामध्ये इच्छा आहे पण एक व्यासपीठ मिळत नाही, अशा लोकांसाठी एक आपण व्यासपीठ तयार करावं ह्या उदात्त हेतूने ही स्पर्धा ॲक्च्युली चालू झाली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की लास्ट 24 इयर्स तेच वादक वृद्ध, तेच भुरुक दादा, तेच सर्व ती पूर्ण टीम तशीच त्याच संकल्पनेने, त्याच जिद्दीने, त्याच हौशेने आज देखील ही स्पर्धा आयोजित करत असते. या स्पर्धेच्या उद्घाटनाला कोण असणार आणि समारोपाला कोण असणार प्रमुख पाहुणे? ह्या स्पर्धेचं उद्घाटन 4 तारखेला 9:30 वाजता पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह औंध येथे होणार आहे. ह्यामध्ये पंडित उपेंद्र भट यांच्या हस्ते आपण बक्षीस त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि हे उद्घाटन मार्गदर्शन सर्व स्पर्धकांना त्या दिवशी पंडित उपेंद्रजी भट यांचं लाभणार आहे. नक्कीच. तर पुणे आयडल स्पर्धेमध्ये अनेकांना सहभागी होणार आहे, अनेकांसाठी मेजवानी असणार आहे. त्यासाठी हक्काचं मानाचं व्यासपीठ सनी निमण यांच्या संकल्पनेतून, स्वर्गीय विनायक निमण यांच्या संकल्पनेतून आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर सगळ्यांना हेच आव्हान असेल की स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि संगीताचा आनंद घ्या. विष्णू सानप, लेट्स अप मराठी.